हाय गाईज, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आत्ताच उठलो आहे, परत एकदा घसा खराब झालेला आहे, पण इट्स ओके. चला आता आपण जाऊयात, कामं करूयात आपले पटापट आणि आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूयात. आपण पहिला किट्टूला बघूयात, किट्टू काय करतोय. आज खूप अंधार वाटतोय ना किट्टू? वा वा मस्त. हा मस्त एन्जॉय करते, आतमध्ये झोपलाय. ओ माय गॉड, जागा आहेस? उठ चल. भूक लागली की नाही? खाल्लं तसं त्याने सकाळी. मस्त झोपलाय. जाऊ दे, त्याला झोपू दे. आपण तोपर्यंत आपली कामं करत पटापट. मी झाडू वगैरे मारून घेतो. सो चला झाडू मारूयात. इकडे मी अंघोलीचं पाणी तापत ठेवलेलं आहे आणि ते चांगलं उखललं. आता बंद करूयात आपण. तर गाईज आता माझी सर्व कामं झालेली आहेत आणि आता मी चाललोय अंघोलीला. सो पटकन अंघोलीला जाऊन येतो आणि पटकन भेटूयात आपण. सो गाईज मी आताच अंघोली करून आलेलो आहे आणि आता जाऊयात आपण किचनमध्ये आणि तुम्हाला आज दाखवणार आहे. आज मी एकदम सिम्पल रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, जे की तुम्ही रोज खाता. सो चला बघूयात. तर आज आपल्याला बनवायचं आहे डाल राईस. कारण की सर्वांना आणि सर्वांच्या घरी बनतं डाल राईस, सर्वांनाच आवडतं, आपण रोज खातो. सो माझ्या पद्धतीने जी मी डाळ बनवतो ना, ती दाखवणार आहे तुम्हाला. तर ठीक आहे, पटापट आणि एकदम इझी आहे. जे लोक बॅचलर वगैरे राहतात ना आणि ज्यांना असं जमत नाही डाळ वगैरे बनवायला, असं वाटतं की खूप हार्ड असणार आहे, तर त्या लोकांसाठी ही व्हिडिओ खूपच गरजेची आहे. आणि तुम्ही बघा, एकदम पटापट बनणारी आहे. तुम्हाला लगेच येईल. ज्यांना येत नाही ना, लहान मूल पण बनवेल लगेच. सो एवढं इझी आहे. सो ठीक आहे, आपण आता स्टार्ट करूयात. सो चला. तर गाईज इकडे घेतलेली आहे मी कढई, सॉरी इथे घेतलेलं आहे मी कुकर. कढई बोललो मी. तर इथे घेतलेलं आहे मी कुकर. ह्याच्यामध्ये आपल्याला झटपट बनवायचं आहे. कुकरमध्ये पटकन बनते, जे की तुम्हाला बोललो ना झटपट बनवायचे आहे. सो पटपट ह्याच्यामध्ये होते, म्हणून हे घेतलेले आहे. सो चला आता स्टार्ट करूया. ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते दाखवतो तुम्हाला. बघा गाईज, इथे थोडी टाकणार आहे मी मूग डाळ ह्याच्यामध्ये. सो मूग डाळ टाकून घ्या. त्याच्यानंतरला ही आहे मसूर डाळ, ती. आणि ही आहे तूर डाळ, ती टाकूयात. तर गाईज तुम्ही आता बोलाल की एवढ्या साऱ्या डाळ काय टाकल्यात, ही कोणती डाळ? तर ही मिक्स डाळ आहे. आणि तुम्ही ह्याच्या जागी ना, म्हणजे तूर डाळ टाकली तर फक्त तूर डाळचे पण तुम्ही बनवू शकता. मूग डाळ पाहिजे तर फक्त मूग डाळ टाका. आणि जशी मी आता स्टेप दाखवणार ना तुम्हाला, तसं स्टेप फॉलो करायचे आहेत. बाकी तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही. बाकी तुम्ही मिक्स करायचं असेल मिक्स करा, नाही तर फक्त असं तुम्हाला जर मूग डाळ फक्त करायचं असेल तर मूग डाळ फक्त टाका, बाकी कोणत्या डाळी टाकू नका. सो ठीक आहे, आता तुम्हाला पुढचं दाखवतो मी. तिला स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला. तो धुवून घेतोय मी पटापट. कारण की डाळीला काय काय जण धुवत नाहीत, पण खरं म्हणजे त्याला धुवायला पाहिजे. कारण की हे बघा, अशी पावडर असते, हे बघा दिसते व्हाईट व्हाईट, ही चांगली नसते शरीरासाठी. तर धुवून घ्यायचं. असं नाही की सर्विस निघते पावडर, थोडी तरी राहते, तरी पण धुवा स्वच्छ. जेवढं धुवाल तेवढं चांगलं ना. आता यामध्ये घेतो मी स्वच्छ पाणी टाकून. तर स्वच्छ पाणी टाका. आता इथे घेतलेला आहे मी एक टोमॅटो, तो अर्धा कापायचा आपल्याला. एक मिरची आणि थोडी जास्तच घेतले मी कोथिंबीर. हां, तिथे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे मी. आणि आता आपण ह्याला बारीक कापून घेऊयात. तर बारीक नाही, सॉरी आज काय माझे चुकायला होते मला, पण अशी उभी कापून घ्यायची आहे. मिक्सरला ठेवा आणि घेतो टोमॅटो, कारण की नाही छोटंसंच आहे. सो ह्याला असं उभं कापून घेतो मी. मला बारीक कापलेला आवडत नाही. हे बघा, असं उभं कापायचं आहे. हे साईडला ठेवायचं. ह्यातलं थोडं कापून घ्यायचं, अजून थोडं कापायचं. आणि यातलं एक पीस माझ्या किट्टूसाठी. तो बघा तिथं इंतजार करतोय. हे पाहिजे तुला? पाहिजे का? तो बघा आता खाईल, बघा कसं. तो बघा, खा खा. आता कोथिंबीरला पण बारीक कापून घेऊयात आपण. सो कोथिंबीर बारीक कापूयात, हे बघा.
बघा इथे मी लसूण पण घेतलेलं आहे, थोडीशी लसूण तर मेन आहे आपली, त्याशिवाय टेस्ट नाही येणार डालीला. सो लसूण घेतलेलं आहे 4-5 पाकल्या. आता लसूणला घेऊयात आपण चेचून, एक एक टाकूयात. असं करूयात, मी असंच करतो बघा, असं बस एक एक टाकून घ्यायचे. पाकले एकदा टाकला तर तो उडणार त्याच्यातून. सो मी एक एक टाकत आहे. उडाली, बघितलं, उडाली म्हणलं आणि लगेच उडाली. असं बघा. आता या डालीमध्ये आपल्याला काय काय टाकायचं बघा. पहिले घ्यायचं आहे टोमॅटो. टोमॅटो टाकले, मिरची आणि आपलं जे कोथिंबीर होती ती कापलेली ती टाकलेली आहे. सर्वी टाकायची, ठेवायची नाही आहे, नाही तर बोला गार्निशसाठी ठेवलं असेल. तसं काही नाही आहे, गार्निशसाठी नाही. ही टाकली. जी लसूण बारीक केली होती ती लसूण टाकूयात. आता टाकायचे आहेत जिरं, मोहरी, हळद टाकूयात, चवीनुसार मीठ टाकूयात आणि थोडं टाकायचं आपल्याला तेल. तेल टाका बस. आता लावायचं आपल्याला झाकण. पाणी थोडं कमीच ठेवायचं आहे. झाकण लावून घेऊयात. चांगलं घट्ट लावा. आता गॅस ऑन करूयात. ठेवूयात आपली कुकर. अय्यो, गॅसच बंद आहे. आता गॅसवर ठेवूयात. गॅस ऑन केले. ओके, काढून गॅसच ऑन केली नव्हती मी. ओके, आता आपल्या डाळीला द्यायच्यात आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या. शिट्टी तिसरी झाली की गॅस लगेच बंद करायचा आहे, की आपली डाळ एकदम रेडी असणार आहे. आणि हवा गेल्याच्या नंतरच ओपन करायचं, नाही तर लवकर कराल आणि स्फोट कराल. म्हणून बी केअरफुली. थोडी थंड झाली, हवा घालवा त्याची आणि मग त्याला ओपन करा. ओके गाईज, बाहेरचं वातावरण बघा कसलं भारी झालंय ना. हे शेत बघा किती सुंदर वाटतंय ना. खूप भारी वाटतंय, शांत. किट्टू काय करतोयस? ही लहान मुलासारखं झोपलाय. डोळे कसे उघड्यात वाघाचे. काय वाघाचे बिलात झोपलायस काय? शेण्या. एक शिटी झालेली आहे, अजून 2 बाकी आहेत. ते झाले का आपली डाळ रेडी. बघा आपलीकडे मस्त सुंदर अशी डाळ रेडी झालेली आहे. कशी वाटते? खूप भारी झालेली आहे. तर गाईज आपली डाळ रेडी झालेली आहे. तुम्ही बघितलीच असेल. ही बघा, पडेल हातातून, पण ही बघा रेडी झालेली आहे. खूप भारी झालं. तर मी टेस्ट करून दाखवतो. सो 1 मिनटं. मी थोडी घेतली, हातामध्ये उचलू शकत नाही, खूप गरम आहे. काय बघताय? तुम्हाला देऊ? तुमच्यासाठीच बनले, पण तुम्ही लांब आहात, मी खातो. मस्त झाले, खूप भारी आहे. भातासोबत खूप भारी लागेल. याच्यासोबत मच्छी असेल ना, 1 नंबर. पण तुमचा श्रावण आहे, सो याच्यासोबत असं व्हेज भाजी वगैरे असं काहीतरी खा तुम्ही, खूप भारी. आणि गाईज, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईन. आणि तुम्ही सर्वांनी बघा आणि चांगला सपोर्ट करा आपल्याला. आणि भेटूत आपण एक नवीन अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांनी काळजी घ्या. बाय, टेक केअर.